रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मुलामुलींची लग्न जमण्यासाठी काय आवश्यक आहे? अतिशय महत्त्वाचा विश्वास आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे हा. मुख्य भांडवल विश्वास. कुणावर? माझ्यावर? अजिबात नाही. त्याच्यावर विश्वास असणं आवश्यक आहे. जो काय करतोय तो करतोय, आपण निमित्त आहोत. हा विश्वास जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात येत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त काय करत राहणार? भुईमुगाच्या रानामध्ये शेंगा जशा चाळत बसावं लागतं ना, तशा पद्धतीनं तुम्ही स्थळ चाळत बसणार. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तो स्थळच चाळायला लावणार. विश्वास तरी नाही राहिला तर शेवटी अशी गत होणार. लक्षात ठेवा. भगवंतावर विश्वास नसेल तर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती दुपाटणं आलं, अशी कंडिशन होणार. जरा वाचेतून कडक बोलतोय, परंतु जे सत्य आहेत ते बोलतोय. आपला याच्यावर विश्वासच नाही ना. जो काय करतोय तो करतोय. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल ना की हे सर्व काही घडतंय ते त्याच्या कृपेशिवाय घडत नाहीये. नवे तुम्हाला चांगली बुद्धी दिली जाते, वाईट बुद्धी दिली जाते. चांगली बुद्धी देणारा बी तोच, वाईट बुद्धी देणारा बी तोच. लक्षात ठेवा. चांगली स्थळं पाठवणाराही तोच आहे, वाईट स्थळही पाठवणारा तोच आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य करत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी योग्य स्थळ येऊ शकत नाही. आणि ते योग्य स्थळ येण्यासाठी, मिळण्यासाठी तर मी प्रत्येक चॅनलवरती एक संकल्प केलाय की मोफत लग्न जुळवून देणे, कुणाचेही 5 पैसे न घेता, जनहितार्थ. त्याच्यासाठी निवडूनच आलं पाहिजे, त्याच्यासाठी पैसेच घेतले पाहिजे कुणी सांगितलं? जनसेवा करण्यासाठी एकही पैसा लागत नाही. किंबहुना तो म्हणतो तुझं पाऊल उचल, पुढं टाक, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी. हे जोपर्यंत तुमच्या मुखातून येत नाही, जोपर्यंत तुमचा अहंकार सुटत नाही. मी खूप प्रयत्न करतोय परंतु लग्नच जुळेना. अरे मी म्हणजे तू कोण लागून गेला? हा, काय अस्तित्व तुझं या जगामधलं? तू आत्ता जा. लग्न कुणाचं राहत नाही, कुणा वाचून कुणाचं राहत नाही, करणारा तो आहे. फक्त तुझा अहंकार जोपर्यंत आहे तो कशाचाही असेल. संपत्तीचा अहंकार असेल, मला 40 एकर जमीन आहे याचा असेल, मी IIT इंजिनियर आहे याचा अभिमान असेल, किंवा मी डॉक्टर आहे याचा अभिमान असेल. या तुम्ही तुमच्या माती मारून घेतलेल्या पदव्या आहेत, तुमच्या तुम्ही घेतलेल्या आहेत, मनुष्याने दिलेल्या उपमा आहेत. तुमचं अस्तित्व काय या जगात? त्याच्याशिवाय तो आहे म्हणून तुम्ही आहात. आणि हा विसर प्रत्येकाला पडलाय. लक्षात ठेवा. आणि हा विसर पडल्यामुळं जे काय करतोय ते मी करतोय. थोडीशी तर नम्रता दाखवा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. आलं का लक्षात? पण अतिनम्रता नको आहे. अतिनम्रता धूर्त लक्षणं. तो तेवढं बी जाणणारा आहे. हेही तो जाणतो की हा बाबा आता गरज पडली म्हणून माझ्याकडे आलाय, हे बी तो जाणतो. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर पहा,
ज्याला आपण वाटतंय श्रीमंत आहोत, श्रीमंतीमध्ये सुद्धा ज्याला देवाचा विसर पडत नाही त्याच्या दुःख स्वप्नात सुद्धा येत नाही. सत्य बोले माझी वाचा, स्वप्नातही दुःख येत नाही. पण आपलं असंही लक्षात ठेवा, आपणाला संकट आल्यापुरतंच आपण देवाकडे बघतो, इतर वेळेला बाजूला. आणि मेन मुद्दा म्हणजे हे देव आहे याच्यावरच बऱ्याच जणांचा विश्वास नाही. कारण दानवाच्या अवलादी बी या जगामध्ये आहेत. ते दानवाचीच प्रवृत्ती दाखवली, ते दानवच आहे म्हणणार. आलं का लक्षात? नीट लक्षात द्या. विज्ञान हे दानव झालं आणि भगवंताचं अस्तित्व हे ज्ञान झालं. लक्षात आलं का तुमच्या? आणि ही दानव प्रवृत्ती जोपर्यंत तुमची सुटत नाही, दुसऱ्या माझ्या शब्दात जर सांगायचं म्हणलं, जिथे विज्ञान संपतं तिथे ज्ञानाची सुरुवात होते. अतिशय महत्वाचे बोल आणि कान उघडणी करतोय. कुणी लाईक करावं, सबस्क्राईब करावं हे अपेक्षा न ठेवता जे खरं आहे ते किती खोट्याने झाकल्यानंतर ते खोटं होईल. जे खरं ते खरंच. आणि जोपर्यंत हे तुम्ही करत नाही, भगवंताचं अस्तित्व मानत नाही, तोपर्यंत तुम्हाला योग्य व्यक्तीची भेट होत नाही, लग्न जुळत नाही. असं कधी होत नाही. जुळवणारा भ्रष्टाचारी निघाला. आलं का लक्षात? तोच अगोदर त्याच्याच मनामध्ये शंका आहे, त्यालाच अहंकार आहे. मी केलं म्हणून हे झालं. अरे तू काय करतोयस? जो काय करतो त्यांनीच गाठी बांधून पाठवलेला आहे. तू काय करतो शेमड्या? गैरसमजूत ही मनातली काढून टाका. आणि ज्यांना योग्य वाटतंय, ज्यांचा विश्वास आहे माझ्यावरती, आवर्जून त्यांनी बायोडेटा, मुलाचा असू द्या, मुलीचा असू द्या, विधवा असू द्या, विधूर असू द्या, अलग लक्षात, त्यांनी बायोडेटा त्या नंबरवरती व्हॉट्सअपला शेअर करा. निश्चितच लग्न 1001% तुमचं निश्चितच जमून जाईल. मात्र याचना त्याची करा. माझ्यावर नका ठेवू विश्वास. विश्वास त्याच्यावर ठेवा. मी निमित्त आहे, मी तुमच्यासारखाच आहे. पण आयुष्यातून सुटका पाहिजे असेल, दुःखातून मुक्ती पाहिजे असेल, सुखाची अपेक्षा करत असेल, प्रपंच नेटका व्हावा असं वाटत असेल, तर संतांच्या वचनावर आणि भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा. नाही तिथे विश्वास ठेवता सर्व शरीर त्याच्या ताब्यात येतं. काय मारेल म्हणून का जगवेल म्हणून? तो आपणाला जगवणार, मारणार नाही. या विश्वासाने शरीर ताब्यात येताना दुसऱ्या ऑपरेशन करताना. मग ही जर अवस्था असेल, लक्षात ठेवा, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, ही अवस्था जोपर्यंत तुमची येत नाही. आणखीन माझ्या दुसऱ्या भाषेत सांगतो, आपलं लग्न जुळत नाही ह्याचं दुःख कोणालाच नाही. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीचं लग्न झाले ह्याचं दुःख सर्वांना. लक्षात ठेवा या गोष्टी. माझा मुलगा नापास झाला याचं दुःख कोणालाही नाही बाळा, पण शेजारणीचा पास झालाय दुःख याच आहे. आलं खोपडी तर घ्या समजून. आणि वाटलंच इच्छा की सरांना बायोडेटा पाठवावा, त्याच्यावर विश्वास असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं तर करा. जबरदस्ती कोणावरही नाही. बायोडेटा पाठवायलाच पाहिजे आहे किंवा सबस्क्राईब करायलाच पाहिजे आहे. आलं का लक्षात? माझा त्याच्यावरती विश्वास आहे. त्याचंच ज्ञान त्याच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.